हे गाईज वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण ITI इन्स्ट्रक्टर CBT2 या एक्झामसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं लेक्चर आहे हे. याच्यामध्ये आपण कन्सेप्ट पण पाहणार आहोत आणि त्यासोबतच इम्पॉर्टंट MCQs पण पाहणार आहोत. तर दोन्ही वेजने तुमचं यामध्ये टॉपिक कव्हर होणार आहे. हे लेक्चर नंबर 2 आहे. ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच लेक्चर नंबर 1 ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जर ते तुम्ही पाहिलेलं नसेल तर ते पाहून घ्या. आणि हा जो व्हिडिओ असणार आहे किंवा लास्ट व्हिडिओ जो होता तो सर्व मेकॅनिकलचे जेवढे काही ट्रेड्स आहेत, जर तुम्ही फिटर टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल अशा वेगवेगळ्या ट्रेडसाठी जर अप्लाय करत असाल तर त्या सर्व ट्रेडसाठी हे व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला युजफुल ठरतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण सेफ्टी सायन्स कव्हर केलेला आहे. नीड ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ आणि सेफ्टी हे सुद्धा कव्हर केले. टाइप्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड्स, तर हे 3 टॉपिक्स आपण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आणि या लेक्चरमध्ये आपण डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल, सेफ्टी इन वर्कशॉप आणि ABC ऑफ फर्स्ट एड, तर हे 3 टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासोबतच याच्यावरती जे काही महत्त्वाचे MCQs आहेत जे तुम्हाला मे बी तुमच्या CBT2 मध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर ITI इन्स्ट्रक्टर CBT2 साठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, या टेस्ट सिरीज किंवा मोस्ट इम्पॉर्टंट MCQ सेट्सची प्रॅक्टिस करायची असेल तर ते आपल्या MyGOV ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहेत. MyGOV ट्रॅक या ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे किंवा प्ले स्टोअरवरती सुद्धा हे ॲप अवेलेबल आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर फिटर टर्नरची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेलची सुद्धा आहे. मोटार मेकॅनिक व्हेकलचे मोस्ट इम्पॉर्टंट 1000+ क्वेश्चन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. वेल्डरचे MCQs प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि इंडस्ट्री 4.0 याचे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट MCQs अवेलेबल आहेत. तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करा. त्याच्यानंतर तुम्ही गो टू स्टोर नावाच्या ऑप्शनवरती जाऊन जे काही अवेलेबल कोर्सेस आहेत ते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर एक क्विक रिकॅप पाहूया आपण की लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. सेफ्टी सायन्समध्ये 4 प्रकारचे सायन्स पाहिलेले आहेत. प्रोहिबिशन साईन, मॅन्डेटरी साईन, वॉर्निंग साईन आणि इन्फॉर्मेशन साईन. यावरनं तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. हे झालं प्रोहिबिशन, मॅन्डेटरी, वॉर्निंग आणि इन्फॉर्मेशन, हे ऑलरेडी आपण कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर नीड ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ आणि सेफ्टी पाहिलेलं आहे. टाइप्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड, किती टाईपचे धोके आपण आपल्या इंडस्ट्रीजमध्ये असू शकतात ते सुद्धा पाहिलेलं आहे. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि अर्गोनॉमिक, तर हे एवढ्या टाईपचे आपण हेल्थ हजार्ड्स कव्हर केलेले आहेत लास्ट लेक्चरमध्ये. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लिस्ट ऑफ वेस्ट मटेरियल जे काही होतं इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा फॅक्टरीजमध्ये म्हणा किंवा मिल्स, तर या ठिकाणी जे काही वेस्ट मटेरियल होतं तर ते कुठल्या प्रकारचं असतं, त्याचा आपण डिस्पोजल कशा प्रकारे करू शकतो आणि डिस्पोजल केल्यानंतर त्याचा फायदा काय होणार आहे. ठीक आहे. तर हे सर्व जे काही डिटेल्स आहेत वेस्ट मटेरियलबद्दल, त्याच्या डिस्पोजलबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता जे काही तुमचे फॅक्टरीज असतात, इंडस्ट्रीज असतात, मिल्स असतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वेस्ट मटेरियल जनरेट होतं. जसे की कॉटन वेस्ट आहे. त्याच्यानंतर मेटल चिप्स, आपण इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये मेटल चिप्स होतात, मेटल चिप्स ऑफ डिफरंट मटेरियल्स. त्याच्यानंतर ऑइली वेस्ट जसे की लुब्रिकेटिंग ऑइल असेल, कूलंट असेल, कुठले सॉल्वंट असतील, तर अशा प्रकारचे वेस्ट आपण आपल्या मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यासोबतच अदर वेस्ट जसे की इलेक्ट्रिकल वेस्ट, ग्लास हे एक्सेट्रा, तर हे जे आहेत ते वेस्ट मटेरियल्स आहेत आपल्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होतं. आता या वेस्ट मटेरियल आपल्याला डिस्पोजल करावं लागतं. तर कुठले मेथड्स आहेत डिस्पोजल करण्याचे, डिस्पोजल केल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज काय होणार आहेत. तर एन्श्युअर वर्कशॉप नीट अँड टायडी, रिड्युसेस ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन हेल्थ, ऑब्वियसली हेल्थवरचा जो इम्पॅक्ट आहे तो रिड्यूस होईल. इकॉनॉमिक इफिशियन्सी त्याची वाढेल, इम्प्रूव्ह होईल. रिड्यूस ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, ऑब्वियसली एन्व्हायरमेंट सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर आपण प्रॉपर त्या वेस्टचं डिस्पोजल केलं तर तिथे एन्व्हायरमेंटवरती सुद्धा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो. ॲडवर्स इम्पॅक्ट जो आहे तो कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर हेल्थवरचा जो ॲडवर्स इम्पॅक्ट आहे तो कमी होऊ शकतो. काही मेथड्स आहेत वेस्ट मटेरियलला डिस्पोज करण्याचे, जसे की वेस्ट मिनिमायझेशन, रियूज करायला पाहिजे जर रियूज होत असेल तर, रिसायकल किंवा कंपोस्ट.
हे करायला पाहिजे. एनर्जी रिकव्हरी म्हणजे त्याच्यातून जर आपल्याला काही बर्निंग केल्यानंतर किंवा अजून काही प्रोसेस केल्यानंतर जर एनर्जी रिकवर होत असेल तर ती एनर्जी रिकवर घ्यायला पाहिजे. आणि फायनली डिस्पोजल. तर हे एक मेथड ऑफ वेस्ट डिस्पोजल आहे. यावरनं प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो की एक क्वेश्चन देतील तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ वेस्ट डिस्पोजल. यापैकी कुठली वेस्ट डिस्पोजलची मेथड नाहीये. तर हे मेथड्स आहेत कुठली? वेस्ट मिनिमायझेशन, रियूज, रिसायकल, कंपोस्ट, एनर्जी रिकव्हरी आणि डिस्पोजल. तर ह्या मेथड तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये जे नसेल ते ऑप्शन तुमचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. तर काय पाहिलेलं आहे आपण? फॅक्टरीजमध्ये कुठल्या टाईपचं वेस्ट जनरेट होतं आणि ॲडव्हान्टेजेस काय आहेत आपण डिस्पोजल केल्यानंतर, आणि त्या वेस्ट डिस्पोजलच्या मेथड्स काय आहेत? वेस्ट मिनिमायझेशन, रियूज, रिसायकल, कंपोस्ट आणि एनर्जी रिकव्हरी. ठीक आहे, ह्या मेथड्स आहेत वेस्ट डिस्पोजलच्या. आता पाहूया अजून काही मेथड्स आहेत, म्हणजे त्याच्याच थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे इथे. रिसायकलिंग आपल्या सर्वांना माहिती आहे की मोस्ट वेल नोन मेथड आहे आपल्या वेस्ट डिस्पोजल करण्याची किंवा वेस्ट मॅनेजमेंटची. इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह अँड कॅन बी इझिली डन बाय यू. ऑब्विसली रिसायकलिंग करणं म्हणजे काही खूप महागाची गोष्ट नाहीये. इट इज नॉट एक्सपेन्सिव्ह अँड कॅन बी इझिली डन. इफ यू कॅरी आउट रिसायकलिंग यू विल सेव्ह अ लॉट ऑफ एनर्जी. ऑब्विसली एनर्जी तर सेव्ह होईलच होईल, तिथे एन्व्हायरमेंटवरती पण चांगला इम्पॅक्ट पडेल. वी कॅन सेव्ह एनर्जी, वी कॅन सेव्ह रिसोर्सेस अँड देअर बाय रिड्युसेस द पोल्युशन. म्हणजे बऱ्याच काही गोष्टी होतील जर तुम्ही वेस्ट मटेरियलला प्रॉपरली रिसायकल करत असाल तर. ठीक आहे, तर याला म्हणतात रिसायकलिंग आपण करू शकतो, जास्त काही एक्सपेन्सिव्ह गोष्ट नाही. ही एक मेथड झाली, वन ऑफ द मेथड आहे वेस्ट डिस्पोजलची. ठीक आहे, त्याच्यानंतर कंपोस्टिंग. आता कंपोस्टिंग मे बी तुम्हाला नवीन असेल, कारण रिसायकलिंग तर ऑलरेडी सर्वांना माहिती आहे. कंपोस्टिंग म्हणजे काय की दिस इज द नॅचरल प्रोसेस दॅट इज कम्प्लिटली फ्री ऑफ एनी हजार्डस बाय प्रोडक्ट. म्हणजे कंपोस्टिंग केल्यानंतर त्याचं बाय प्रोडक्ट जे मिळतं ते कुठल्याही प्रकारचं हानिकारक नसतं. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग डाऊन द मटेरियल्स इनटू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स दॅट कॅन बी युज्ड ॲज मॅन्युअर. म्हणजे शेणखत वगैरे जे असतं, जे आपण शेतामध्ये टाकतो, तर तशा प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला मिळतं नंतर. कुठलंही त्याचं बाय प्रोडक्ट जे असतं ते हजार्डस नसतं, धोकेदायक किंवा हानिकारक नसतं, आणि ते आपण यूज करू शकतो आपल्या खतांच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर कंपोस्टिंग. लक्षात ठेवा, यावरनं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कंपोस्टिंग म्हणजे काय. इट इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग डाऊन द मटेरियल इनटू ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, आपण त्या मटेरियलला ब्रेकडाऊन करून काय बनवते? ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये बनवते. म्हणजे त्याचं जे बाय प्रोडक्ट आहे, त्याचं जे उरणारं शेवटी उरणारं जे प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला, तर ते हानिकारक नसतं, आपल्याला कुठल्याही प्रकारे हानिकारक नसतं, आणि त्याचा आपण प्रॉपरली यूज करू शकतो. अँड इट कॅन बी युज्ड ॲज अ मॅन्युअर. ठीक आहे, याला म्हणतात कंपोस्टिंग. लँडफिल म्हणजे काय? लँडफिल म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट थ्रू द यूज ऑफ लँडफिल्स इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ अ लार्ज एरिया. दिस प्लेस इज डग ओपन अँड फिल्ड विथ द वेस्ट. सिम्पल, मोठा एरिया घ्यायचा, तिथे खड्डा करायचा, त्याच्यामध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे ते टाकायचं आणि ते ठेवून द्यायचं, प्रॉपरली भुजून ठेवून द्यायचं. तर त्याला म्हणतो आपण लँडफिल. ठीक आहे, हे एक मेथड आहे. जर रिसायकलिंग होत नसेल किंवा रियूज होत नसेल तर मग असं इथे डिस्पोज आपण अशा प्रकारे करू शकतो. त्याच्यानंतर बर्निंग द वेस्ट मटेरियल. बर्निंग म्हणजे काय? ऑब्विसली म्हणजे तिथे त्या वेस्ट मटेरियलला जाळून टाकणे. इफ यू कॅन नॉट रिसायकल और इफ देर आर नो प्रॉपर प्लेसेस फॉर सेटिंग अप लँडफिल्स, जर आपण तुम्ही रिसायकल पण नाही करू शकत आणि कुठली जागा पण नाही आहे की जिथे आपण लँडफिल करू शकतो, तर त्या केसमध्ये यू कॅन बर्न द वेस्ट मॅटर जनरेटेड इन युअर हाऊसहोल्ड. कंट्रोल्ड बर्निंग ऑफ वेस्ट ॲट हाय टेम्परेचर टू प्रोड्यूस स्टीम अँड ॲश इज द प्रेफर्ड वेस्ट डिस्पोजल टेक्निक. ऑब्विसली म्हणजे त्या हाय टेम्परेचरमध्ये त्या वेस्टला आपण तिथे बर्न करतो आणि तिथून जे काही स्टीम किंवा ॲश निर्माण होतं, तर अशा प्रकारे एक मेथड आहे, त्याला आपण म्हणतो बर्निंग दी वेस्ट मटेरियल. याच्यात काही जास्त कन्सेप्ट नाही किंवा जास्त एक्सप्लेनेशनची पण गरज नाही आहे, फक्त ह्या मेथड्स आहेत डिस्पोजलच्या. जर तुम्हाला विचारलं कोणी एक्झाममध्ये की व्हॉट आर द मेथड्स ऑफ वेस्ट डिस्पोजल, तर हे एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो. वेस्ट मिनिमायझेशन, आधी वेस्टच करायचं नाही, आधी वेस्ट मिनिमाइज असं एम ठेवायचं की तिथे वेस्ट सर्वात कमीत कमी झाला पाहिजे. रियूज, जर वेस्ट झाला तर त्याचा रियूज करायचा, रियूज होत नसेल तर रिसायकल करायचं किंवा कंपोस्टिंग करायचं, आणि काही होत नसेल तर बर्निंग करून त्याची एनर्जी रिकवर करायची, आणि फायनली डिस्पोजल करायचं. हे एक डायग्राम आहे वेस्ट डिस्पोजल मॅनेजमेंटची. मेथड जर विचारलं तर रिसायकलिंग आहे एक, कंपोस्टिंग एक मेथड आहे वेस्ट डिस्पोजल करण्याची, लँडफिल पण आहे, आणि बर्निंग द वेस्ट मटेरियल ही सुद्धा एक मेथड आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, इन्सिनरेशन. ठीक आहे, इन्सिनरेशन ही एक मेथड आहे. एक कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो, यावर जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी इथे ऍड केलेली आहे. इन्सिनरेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ कंट्रोल्ड कंबशन ऑफ गार्बेज टू रिड्यूस इट टू इनकम्बस्टिबल मॅटर, ॲश, वेस्ट गॅस अँड द हीट. म्हणजे काय की एक कंट्रोल्ड कंबशन आहे, म्हणजे प्रॉपर एका फर्नेसमध्ये किंवा अशा टाईपच्या एक ॲपरेटसमध्ये आपण त्या गार्बेजला टाकतो आणि कंट्रोल्ड कंबशन म्हणजे कंट्रोल्ड टेम्परेचरमध्ये कंबशन होतं त्याचं, आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? एक तर ॲश मिळतं, इनकम्बस्टिबल मॅटर मिळतं, वेस्ट गॅस मिळतं किंवा हीट मिळते. इट इज ट्रीटेड अँड रिलीज्ड इन टू द एन्व्हायरमेंट. दिस रिड्यूस्ड 90% व्हॉल्यूम ऑफ वेस्ट, समटाइम द हीट जनरेटेड यूज टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक पॉवर. ऑब्वियसली इथे पाहू शकता, वेस्ट जे काही गार्बेज आहे, जे काही फूड आहे, जे काही असेल मटेरियल तुमचं, ते आपण इथून टाकतो. नंतर हे बर्नर आहे, इथून आपल्याला प्रॉपर कंट्रोल्ड टेम्परेचरमध्ये हीट इथे म्हणजे आग निर्माण होते, आणि त्याच्यानंतर हे खालचं जे आहे ग्रेट आहे, आणि हे खाली जे आहे ते ॲश निर्माण होते, आणि वरनं जे आहे ते फ्ल्यू गॅसेस जे आहेत ते आउट बाहेर होतात. तर या मेथडला आपण काय म्हणतो? इन्सिनरेशन, म्हणजेच कंट्रोल्ड कंबशन ऑफ गार्बेज टू रिड्यूस इट इंटू इनकम्बस्टिबल मॅटर किंवा ॲश किंवा वेस्ट गॅस अँड हीट. जे हीट बाहेर येतं त्या हीटचा आपण प्रॉपर वापर पण करू शकतो बाकीच्या गोष्टींसाठी. ठीक आहे, तर या प्रोसेसला म्हणतो इन्सिनरेशन. हे एक लक्षात ठेवा, एक वेस्ट डिस्पोजलची ही एक मेथड आहे. जर एक्झाममध्ये याबद्दल काही विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी इथे ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर आता वेस्ट डिस्पोजलमध्ये जे काही आपण बीन्स यूज करतो वेस्ट सेग्रिगेशनसाठी, म्हणजे असं वेस्ट असेल तर या बिनमध्ये टाकायचं, असं वेस्ट असेल तर या बिनमध्ये टाकायचं. ठीक आहे, तर याला म्हणतात वेस्ट सेग्रिगेशन, आणि त्यासाठी जे आपण बीन्स यूज करतो त्याचे कलर कोड्स असतात. जर तुमच्याकडे पेपर वेस्ट असेल तर ब्ल्यू कलरच्या बिनमध्ये टाकतो आपण, प्लास्टिक वेस्ट असेल तर येल्लो कलरच्या बिनमध्ये टाकतो, मेटल वेस्ट असेल म्हणजे चिप्स वगैरे असतील, मेटल चिप्स, तर रेड बिनमध्ये टाकतो, ग्लास वेस्ट असेल तर ग्रीन, फूड वेस्ट असेल तर ब्लॅक, आणि ऑदर्स असतील तर स्काय ब्ल्यू. ठीक आहे, तर हे कलर कोड लक्षात ठेवा, हे तुमच्या एक्झाममध्ये मे बी विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत, तर त्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारे एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस असतात. लक्षात ठेवा, वेस्ट मटेरियल आणि त्याचे कलर कोड, पेपर वेस्ट असेल तर ब्ल्यू, प्लास्टिक तर येलो, मोस्टली प्लास्टिक, फूड आणि पेपर हे 2-3 लक्षात ठेवा. पेपर तर ब्ल्यू, प्लास्टिक असेल वेस्ट तर येल्लो कलरचं बिन आपण यूज करतो, मेटल चिप्स असतील तर रेड, ग्लासेस असतील तर ग्रीन, फूड वेस्ट असेल तर ब्लॅक. आपण जनरली जे आपण प्लास्टिक बीन्स बघतो, ठीक आहे, जे आपण वेस्ट सेग्रिगेशन करण्यासाठी बीन्स बघतो आपल्या घरामध्ये असतात किंवा काय, ते ब्लॅक कलरचे असतात, तुम्हाला माहिती असेल. तर ब्लॅक जनरली आपण कशासाठी वापरतो? फूड वेस्टसाठी. ठीक आहे, ऑदरसाठी स्काय ब्ल्यू. तर ह्या सर्व टाईपचे क्वेश्चन्स आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक अवेलेबल आहे, तर त्या ॲप लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्री टेस्ट ज्या काही आहेत त्या अटेम्प्ट करू शकता MyGOV ट्रॅक या ॲपवरती. ठीक आहे, आणि जर याबद्दल काही डाऊट असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा विचारू शकता. तर आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे? लिस्ट ऑफ वेस्ट मटेरियल, मेथड्स ऑफ वेस्ट डिस्पोजल, त्याचा डायग्राम पाहिलेली आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहेत वेस्ट डिस्पोजल केल्यानंतर, आणि काही मेथड्स आहेत जसे की रिसायकलिंग, कंपोस्टिंग, लँडफिल्स, बर्निंग द वेस्ट मटेरियल, इन्सिनरेशन. ठीक आहे, आणि शेवटी पाहिले कलर कोड. आता काही क्वेश्चन्स घेऊया आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचे. मी तुम्हाला 5 ते 10 सेकंदाचा वेळ इथे देईल, आणि त्याच्यानंतर तुम्ही या क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. विच वन इज दी पर्सनल सेफ्टी? यापैकी कुठली पर्सनल सेफ्टी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन पहा, ऑप्शन ए कीप द मशीन क्लीन, ऑप्शन बी कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क, ऑप्शन सी कीप द गँगवे अँड फ्लोअर क्लीन, आणि ऑप्शन डी कीप द टूल्स ॲट देअर प्रॉपर प्लेस. यापैकी पर्सनल सेफ्टी कुठलं, म्हणजे कुठलीही सेंटेन्स जे आहे ते पर्सनल सेफ्टीमध्ये येतं. एनिवे हे सगळे जे आहेत ते कुठल्या ना कुठल्या सेफ्टीमध्ये येतातच. सेफ्टीचे पण 3 टाईप पडतात, ते तुम्हाला आता मी सांगणारच आहे. तरी सुद्धा क्वेश्चन नंबर 1चं आन्सर काय आहे, ए, बी, सी का डी, हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा सर्वांनी, आणि या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, तुम्हाला एक 5 सेकंदाचा इथे वेळ देतोय. आणि व्हिडिओ जर आवडत असेल, तुम्हाला कन्सेप्ट समजत असतील, क्वेश्चन समजत असतील, तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी, जेणेकरून मला सुद्धा कळेल की किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय आणि किती जणांना समजत आहे.
तर सर्वांनी आय होप तुम्ही आन्सर केलेला असेल. विच वन इज द पर्सनल सेफ्टी. करेक्ट आन्सर आहे याचं ऑप्शन बी, दॅट इज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. हे आहे एक्झाम्पल कशाचं, पर्सनल सेफ्टीचं, ऑप्शन बी. आता 3 टाईपच्या सेफ्टीज असतात वर्कशॉपमध्ये जे आपण फॉलो करायला पाहिजे. नंबर 1 जनरल सेफ्टी, नंबर 2 पर्सनल सेफ्टी आणि नंबर 3 मशीन सेफ्टी. तर या तिन्हीवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारण्याचे चान्सेस आहेत. मे बी एका शिफ्टमध्ये पर्सनल सेफ्टीवरती विचारतील, दुसऱ्या शिफ्टमध्ये जनरल सेफ्टीवरती विचारतील, तिसऱ्या शिफ्टमध्ये मशीन सेफ्टीवरती विचारतील. तर या तिन्ही सेफ्टीमध्ये काय काय येतं, कन्सिडर करायला पाहिजे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया जनरल सेफ्टी. आता जनरल सेफ्टीमध्ये काय काय गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, जसं की कीप द फ्लोर अँड गँगवेज क्लीन अँड क्लिअर. ऑब्विसली जे काही आहे फ्लोर असेल, गँगवेज असतील, ते क्लीन आणि क्लिअर ठेवायला पाहिजे. ओके, याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशनची किंवा कन्सेप्ट खूप मोठी नाहीये, फक्त तुम्ही वाचा आणि लक्षात ठेवा की जनरल सेफ्टीमध्ये काय काय येतं. मूव्ह विथ केअर इन वर्कशॉप, डू नॉट रन. ठीक आहे. डोंट लिव्ह द मशीन विच इज इन मोशन, मोशनमध्ये असणारे मशीन सोडू नका. डोंट टच और हँडल एनी इक्विपमेंट और मशीन अनलेस ऑथराइज्ड टू डू सो. कुठलेही मशीन आपण टच करायची नाही किंवा हँडल करायचं नाही, कुठले इक्विपमेंट वगैरे. डोंट वॉक अंडर द सस्पेंडेड लोड्स. डोंट कट प्रॅक्टिकल जोक्स वाईल ऑन वर्क. तर हे जे आहेत ते जनरल सेफ्टीमध्ये येतात. अजून आहेत काही. यूज द करेक्ट टूल्स फॉर द जॉब. ओके, कीप द टूल्स ॲट देअर प्रॉपर प्लेस, जागेवरती ठेवायचं. वाईप आउट स्प्लिट ऑइल इमिजिएटली, जे काही सांडलं असेल ऑइल ते इमिजिएटली वाईप आउट करायचं, स्वच्छ करायचं. रिप्लेस वॉर्न आउट और डॅमेज टूल्स इमिजिएटली. नेव्हर डायरेक्ट कॉम्प्रेस्ड एअर ॲट युअर सेल्फ और ॲट युअर कोवर्कर. कधीही कॉम्प्रेस्ड एअर असं डायरेक्ट करायचं नाही स्वतःवरती किंवा आपल्या कोवर्करवरती. एन्श्युअर ॲडेक्वेट लाईट इन द वर्कशॉप. ओके, क्लीन द मशीन ओनली वेन इट इज नॉट इन द मोशन. ठीक आहे, मोशनमध्ये असताना क्लीन नाही करायचं, जेव्हा बंद असेल तेव्हाच करायचं. स्वीप अवे द मेटल कटिंग्स. नो एव्हरीथिंग अबाउट द मशीन बिफोर यू स्टार्ट इट. तर हे झाले आपण काय जनरल सेफ्टीचे एक्झाम्पल्स. आता एक्झाममध्ये तुम्हाला आत्ताचा क्वेश्चन जो होता तो विच वन इज द पर्सनल सेफ्टी असा विचारलेला आहे. एक्झाममध्ये मे बी तुम्हाला असा विचारला जाऊ शकतो की विच वन इज द जनरल सेफ्टी, विच वन इज द मशीन सेफ्टी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. लागलं तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जनरल सेफ्टीमध्ये काय काय येतं. ठीक आहे, आता आपण पाहूया पर्सनल सेफ्टीमध्ये काय काय येतं. पर्सनल म्हणजे स्वतःची सेफ्टी. विअर वन पीस ओव्हरऑल और बॉयलर सूट, म्हणजे एक प्रॉपर सूट घालायचा, असं टाय किंवा असं बाकीचं काही ते घालायचं नाही. कीप द ओव्हरऑल बटन्स फास्टन, जे काही बटन्स आहेत आपल्या शर्टचे ते पूर्ण बंद असले पाहिजे. डोंट यूज टाईज अँड स्कार्फ्स. रोल अप द स्लीव्स टाईटली अबव्ह द एल्बो. ओके, विअर सेफ्टी शूज, सेफ्टी शूज घालायला पाहिजे. बूट्स कट द हेअर शॉर्ट. डोंट विअर अ रिंग, वॉच और चेन. नेवर लीन ऑन द मशीन. डोंट क्लीन हँड्स इन द कूलंट फ्लूइड. ऑब्विसली कूलंट फ्लूइडमध्ये आपल्या स्वतःचे हात क्लीन नाही करायचे. डोंट रिमूव्ह गार्ड्स वेन द मशीन इज इन मोशन. डोंट यूज क्रॅक्ड और चिप्ड टूल्स. त्याच्यानंतर डोंट स्टार्ट द मशीन अंटिल वॉट, अंटिल द वर्क पीस इज सेक्युरली माउंटेड, द फीड मशिनरी इज इन द न्यूट्रल, वर्क एरिया इज क्लिअर. म्हणजे हे तिन्ही जोपर्यंत प्रॉपरली असणार नाही तोपर्यंत मशीन स्टार्ट करायची नाही. डोंट ॲडजस्ट क्लॅम्प्स और होल्डिंग डिव्हायसेस वाईल द मशीन इज इन मोशन. मोशनमध्ये असताना कुठलेही होल्डिंग डिव्हायसेस किंवा क्लॅम्प्स ॲडजस्ट करायचे नाहीये. नेव्हर टच द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स विथ वेट हँड्स. ऑब्विसली हे तर सर्वांना माहिती आहे. डोंट यूज एनी फॉल्टी इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. एन्श्युअर दॅट इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आर मेड बाय अन ऑथराइज्ड इलेक्ट्रिशियन ओनली. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क, हॅव अ काम ॲटिट्यूड. लक्षात ठेवा हे दोन्ही सुद्धा पर्सनल सेफ्टीमध्ये येतात. कुठलं, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क आणि हॅव अ काम ॲटिट्यूड. आपला जो क्वेश्चन आहे पाहू शकता तुम्ही की कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क इज द एक्झाम्पल ऑफ पर्सनल सेफ्टी. सो ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर डू थिंग्स इन अ मेथॉडिकल वे. डोंट एंगेज युअर सेल्फ इन अ कन्व्हर्सेशन विथ अदर्स वाईल कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर जॉब. डोंट डिस्ट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ अदर्स. डोंट ट्राय टू स्टॉप अ रनिंग मशीन विथ हँड्स. ठीक आहे, तर हे जे आहेत एक्झाम्पल्स ते येतात पर्सनल सेफ्टीमध्ये. आता पाहूया मशीन सेफ्टीमध्ये काय काय येतं. स्विच ऑफ द मशीन इमिजिएटली इफ समथिंग गोज रॉंग. कीप द मशीन क्लीन. ओके, रिप्लेस एनी torn out or damaged accessories, holding devices, nut bolts as soon as possible.
Okay, do not attempt operating the machine until you know how to operate it properly. Do not adjust tool or the workpiece unless the power is off. Stop the machine before changing the speed. स्पीड चेंज करण्याच्या आधी मशीनला स्टॉप करायला पाहिजे. त्याच्यानंतर डिसएंगेज द ऑटोमॅटिक फीड्स बिफोर स्विचिंग ऑफ. चेक द ऑइल लेवल बिफोर स्टार्टिंग द machine. Okay, never start a machine unless all the safety guards are in position. Take measurements only after stopping the machine. Use wooden planks over the bed while loading and unloading heavy jobs. ठीक आहे, तर हे जे आहेत एक्झाम्पल्स मशीन सेफ्टी. तर 3 टाईपचे सेफ्टी आपण पाहिलेले आहेत जे वर्कशॉपमध्ये आपण फॉलो करायला पाहिजे. नंबर 1 आहे जनरल सेफ्टी, नंबर 2 आहे पर्सनल सेफ्टी आणि थर्ड आहे मशीन सेफ्टी. यावरनं तुमच्या एक्झाममध्ये CBT 2 मध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. तर सर्वांनी ह्या सेफ्टी एकदा दोनदा वाचा. जनरल सेफ्टीमध्ये काय काय येतं, त्याच्यानंतर पर्सनल सेफ्टीमध्ये काय काय गोष्टी येतात आणि त्याच्यानंतर मशीन सेफ्टीमध्ये काय काय गोष्टी येतात, हे सर्वांनी 2-3 वेळास वाचायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. पुढचा प्रश्न पहा. विच कम्स अंडर मेकॅनिकल ऑक्युपेशनल हजार्ड्स. ठीक आहे, ऑप्शन्स पहा. नॉईज, टॉक्सिक, अनस्किल्ड, अनगार्डेड मशिनरी. मेकॅनिकल ऑक्युपेशनल हजार्ड्स आपण कालच्या व्हिडिओमध्ये लास्ट लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड्स आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेकॅनिकल पाहिलंय, इलेक्ट्रिकल पाहिलंय, फिजिकल पाहिलंय, बायोलॉजिकल पाहिलंय. ठीक आहे, सर्व टाइप्सचे आपण हजार्ड्स पाहिलेले आहेत. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय की विच कम्स अंडर मेकॅनिकल हजार्ड. नॉईज, टॉक्सिक, अनस्किल्ड की अनगार्डेड मशिनरी. तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ आहे. व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहून काढा. क्वेश्चन नंबर 2. व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी लाईक करा जेणेकरून मला पण समजेल की किती लोकांना समजत आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे आपल्या MyGOV ट्रॅक या ॲपची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करू शकता जेणेकरून टेस्ट सिरीजच्या प्रॅक्टिस जे काही फ्री टेस्ट असतील किंवा इम्पॉर्टंट MCQs असतील त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल. आय होप तुम्ही आन्सर दिलेला असेल तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अनगार्डेड मशिनरी. मेकॅनिकल ऑक्युपेशनल हजार्ड्समध्ये अनगार्डेड मशिनरी येतं. ठीक आहे, हे आहे टाइप्स मेकॅनिकल हजार्डमध्ये. नॉईज कशाचा आहे, नॉईज आहे कशाच्या अंडरमध्ये येतं, फिजिकल हजार्ड्समध्ये येतं. आपण काल पाहिलेलं आहे सर्व काही गोष्टी, मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. तर हे पाहिलेलं आहे ऑक्युपेशनल हजार्डचे टाइप्स, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एर्गोनॉमिक. तर त्याच्यामध्ये फिजिकलमध्ये नॉईज, हीट, कोल्ड स्ट्रेसेस, व्हायब्रेशन, रेडिएशन, इल्युमिनेशन येतं. केमिकलमध्ये इन्फ्लेमेबल, एक्सप्लोजिव्ह, टॉक्सिक, कोरोजिव्ह, रेडिओ ॲक्टिव्ह, हे ऑलरेडी काल डिस्कस केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण जास्त काही बोलणार नाही याच्याबद्दल. बायोलॉजिकलमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय, प्लांट पेस्ट, इन्फेक्शन. मेकॅनिकलमध्ये पाहू शकता अनगार्डेड मशिनरी जे आपल्या ऑप्शन नंबर डी मध्ये होतं. नो फेन्सिंग, नो सेफ्टी डिव्हायसेस, नो कंट्रोल डिव्हायसेस, तर हे मेकॅनिकल हजार्ड्समध्ये येतं. ठीक आहे. इलेक्ट्रिकलमध्ये नो अर्थिंग, शॉर्ट सर्किट, करंट लिकेज, ओपन वायर, नो फ्यूज, कट ऑफ डिव्हायसेस. अर्गोनॉमिकमध्ये पुअर मॅन्युअल हँडलिंग टेक्निक, रॉंग लेआउट ऑफ मशिनरी, रॉंग डिझाईन, पुअर हाऊसकीपिंग, ऑकवर्ड पोझिशन आणि रॉंग टूल्स. तर हे आहेत टाइप्स हजार्ड्सचे जे की इंडस्ट्रीजमध्ये होतात, जे काही धोके इथून निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असेल आपल्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर डी, अनगार्डेड मशिनरी कम्स अंडर द मेकॅनिकल ऑक्युपेशनल हजार्ड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज द कलर कोड ऑफ बीन्स फॉर वेस्ट पेपर सेग्रिगेशन. क्वेश्चन नंबर 3, 5 सेकंदचा वेळ आहे तुमच्याकडे. व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन नंबर 3चा काय आन्सर असेल ते सांगा. वेस्ट पेपरसाठी सेग्रिगेशन करण्यासाठी आपण कुठल्या कलर कोडची बीन वापरतो. ठीक आहे, वेस्ट पेपर सेग्रिगेशनसाठी. क्वेश्चन नंबर 3, 5 सेकंद आहेत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आन्सर द्या. ऑप्शन्स आहेत रेड, ब्ल्यू, ब्लॅक किंवा ग्रीन. ओके, तर लक्षात ठेवा रेड, कधीही सुद्धा लक्षात ठेवा रेड म्हणजे इथे जी काही मशीनचे चिप्स असतात. ठीक आहे, मशीन चिप्स किंवा मेकॅनिकल वेस्ट याच्यासाठी आपण रेड बीन वापरतो. ठीक आहे, तर पेपरसाठी विचारलेलं आहे तुम्हाला काय करेक्ट आन्सर असेल पेपरसाठी. आपण परत एकदा तो टेबल पाहूया. तर इथे पाहू शकता तुम्ही पेपरसाठी काय आहे, ब्ल्यू. ठीक आहे, करेक्ट आन्सर आपलं काय असेल, ब्ल्यू कलर कोडची बीन वापरतो फॉर वेस्ट पेपर सेग्रिगेशन. पहिलंच आहे पेपरसाठी ब्ल्यू, प्लास्टिकसाठी येलो, मेटल चिपसाठी रेड, ग्लाससाठी ग्रीन. जी फॉर जी, एक लक्षात ठेवा, जी म्हणजे ग्लास, जी म्हणजे ग्रीन. फूडसाठी ब्लॅक, जे आपण घरामध्ये नॉर्मली वापरतो ब्लॅक, हे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. जी लक्षात ठेवायचं, जी फॉर ग्लास, ग्रीन. ऑदर्ससाठी स्काय ब्ल्यू,
मेटल चिप्स मध्ये काय होतं, हात कापतो रक्त निघतं, तर मेटल चिप्स रेड, ठीक आहे, रक्त रेड. प्लास्टिकसाठी येल्लो, पेपरसाठी ब्ल्यू. अशा प्रकारे काहीतरी एक ट्रिक वगैरे करून लक्षात ठेवू शकता तुम्ही. सो करेक्ट आन्सर असेल वेस्ट पेपरसाठी ब्ल्यू, पेपरसाठी ब्ल्यू, सॉरी ब्ल्यू कशासाठी, वेस्ट पेपरसाठी. ब्लॅक कशासाठी, फूड वेस्टसाठी, जे आपण घरामध्ये वापरतो फूड वेस्टसाठी. ग्रीन कशासाठी, ग्लास वेस्टसाठी. ठीक आहे. परत एकदा, व्हॉट इज द कलर कोड फॉर प्लास्टिक वेस्ट बिन. प्लास्टिकसाठी काय, येलो. ऑप्शन डी करेक्ट आन्सर असेल, याचं देण्याची गरज नाही, आत्ताच जस्ट आपण टेबल पाहिलेलं आहे. तर प्लास्टिक वेस्ट बिनसाठी येल्लो कलरची बिन वापरतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. व्हॉट ए डिनोट्स इन द एबीसी ऑफ फर्स्ट एड. ठीक आहे, एबीसी इम्पॉर्टंट आहे, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. एबीसी याच्यामध्ये ए काय डिनोट करतो हे विचारलेलं आहे. तुम्हाला बी पण काय डिनोट करतो आणि सी पण काय डिनोट करतो हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. ऑप्शन्स आहेत एअरवे, अटेन्शन, रेस्टिंग की ॲटमॉस्फिअर. क्वेश्चन नंबर 5 याचा आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला. व्हिडिओ पॉज करा, 5 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. क्वेश्चन नंबर 5चं काय आन्सर असेल, ऑप्शन ए, बी, सी का डी. व्हॉट ए डिनोट्स इन एबीसी ऑफ फर्स्ट एड. एअरवे, अटेन्शन, रेस्टिंग की ॲटमॉस्फिअर. करेक्ट आन्सर असेल याचं ऑप्शन ए, एअरवे. ठीक आहे, एअरवे इज द करेक्ट आन्सर. फर्स्ट एडमध्ये आपण ही एक एबीसी टेक्निक आपण यूज करतो, ए बी सी. त्याचा फुल फॉर्म काय आहे, ए फॉर एअरवेज, बी फॉर ब्रीथिंग आणि सी फॉर सर्क्युलेशन. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. एबीसी स्टँड्स फॉर एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. एअरवे म्हणजे काय की जे आपण श्वास घेतो, अटेन्शन मस्ट फर्स्ट बी ब्रॉट टू द एअरवे टू एन्श्योर इट इज क्लिअर. जे आपण नाकातनं श्वास घेतो तो एअरवे जो असतो तो क्लिअर असायला पाहिजे. ऑब्स्ट्रक्शन्स किंवा चोकिंग होऊ शकतं, इट इज द लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी. त्याच्यानंतर बी म्हणजे काय, ब्रीथिंग इफ स्टॉप्स द विक्टिम मे डाय सून. ऑब्विसली जर श्वास घेणं थांबलं तर मरू शकतं. हेन्स मीन्स ऑफ प्रोव्हाइडिंग सपोर्ट फॉर ब्रीथिंग इज अन इम्पॉर्टंट नेक्स्ट स्टेप. ए नंतर बी, बी नंतर सी. सी म्हणजे सर्क्युलेशन, ब्लडचं सर्क्युलेशन पाहिजे. इट इज द व्हायटल टू कीप अ पर्सन अलाइव्ह. द फर्स्ट एडर्स नाउ ट्रेंड टू गो स्ट्रेट टू द चेस्ट कॉम्प्रेशन थ्रू दी CPR मेथड्स. डायरेक्टली आपण CPR मेथड्सनं ब्लड सर्क्युलेशन तिथे प्रॉपरली करू शकतो. तर ABC हे आहेत फर्स्ट एडच्या काही टेक्निक्स, एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. DEFG पण आहेत, पण मोस्टली आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी, ABC, एअरवे, ब्रीथिंग, सर्क्युलेशन. ठीक आहे. करेक्ट आन्सर काय असेल आपलं, ऑप्शन ए. व्हॉट ए डिनोट्स ABC इन द फर्स्ट एड, तर एअरवे, बी फॉर ब्रीथिंग, सी फॉर सर्क्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. What is the process of breaking down the materials into organic compounds and can be used as a manure. म्हणजे शेणखत, खत टाईप. ठीक आहे, खाद किंवा खत, तर अशा प्रकारे यूज. व्हॉट इज द प्रोसेस, त्या प्रोसेसला काय म्हणतात, ब्रेकिंग डाऊन द मटेरियल इंटू ऑर्गॅनिक कंपाऊंड. मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे. मेथड्स ऑफ वेस्ट डिस्पोजलमध्ये आपण रिसायकलिंग पाहिलं, लँडफिल्स, रिसायकलिंग, कंपोस्टिंग की बर्निंग वेस्ट मटेरियल. काय म्हणतात त्या प्रोसेसला. 5 सेकंदाचा वेळ आहे. क्वेश्चन नंबर 6 व्हिडिओ पॉज करा आणि या क्वेश्चनचा आन्सर द्या. क्वेश्चन नंबर 6चं काय आन्सर असेल, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, त्या प्रोसेसला आपण म्हणतो कंपोस्टिंग. लँडफिल्स म्हणजे लँड करायचं, खड्डा करायचा, त्याच्यामध्ये वेस्ट टाकायचं आणि बुजवायचं. रिसायकलिंग म्हणजे रिसायकलिंग असतं आणि बर्निंग वेस्ट म्हणजे ते कचरा जाळून टाकणे. तर या प्रोसेसला आपण म्हणतो कंपोस्टिंग. ठीक आहे, इट इज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन द मटेरियल्स इंटू ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कॅन बी युज्ड ॲज अ मॅन्युअर. कंपोस्टिंग इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द काइंड ऑफ रोड सायन्स. तर हा क्वेश्चन सर्वांसाठी होमवर्कसाठी क्वेश्चन आहे, सोपा आहे. आपण काल जे काही सेफ्टी सायन्स पाहिलेले आहेत त्यावरतून हा प्रश्न आहे. तर हे साईन कशाचं आहे, पोलीस सिग्नल, कॉशनरी साईन, मॅन्डेटरी साईन की इन्फॉर्मेशन साईन. याच्यात पेट्रोल पंप दिलेला आहे आणि इकडे ॲडव्हान्स डिरेक्शन साईन, दिल्ली 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 अशा टाईपचं. ठीक आहे, तर कुठल्या प्रकारचं हे साईन आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 7चं आन्सर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि हे आन्सर कमेंट केल्यानंतर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. लेक्चर नंबर 2 संपलेला आहे इथे आपलं. जर तुम्हाला मेकॅनिकलच्या सर्व ट्रेड्सची टेस्ट सिरीज किंवा मोस्ट इम्पॉर्टंट MCQ सेटचं पाहिजे असतील, तुम्ही MyGov ट्रॅक हे ॲप्लिकेशन, हे ॲप इन्स्टॉल करा. प्ले स्टोअरवरती सुद्धा अवेलेबल आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता.
आणि त्याच्यामध्ये फिटर, टर्नर, मशिनिस्ट, मेकॅनिक डिझेल, मोटर मेकॅनिक, व्हेकल, वेल्डर, इंडस्ट्री 4.0 चे सर्व काही ते सिरीज मोस्ट इम्पॉर्टंट MCQs अवेलेबल आहेत विथ द रिड्युस्ड प्राइस. तर तुम्ही सर्वांनी फ्री टेस्ट आहेत त्या अटेम्प्ट करू शकता, क्वालिटी चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ह्या टेस्ट ज्या आहेत त्याची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एनरोल केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थी प्रॅक्टिस करत आहेत. तर तुम्ही सुद्धा मागे नका राहू. ITI इन्स्ट्रक्टर CBT 2 सर्वांसाठी एक चांगला चान्स आहे सिलेक्शन होण्यासाठी. तर सर्वांनी तेवढी तयारी करणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन खूप असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपर तुमची प्रॅक्टिस तेवढी चांगली ठेवा आणि तुमचा रँक, तुमचं ॲनालिसिस चेक करू शकता आपल्या ॲपवरती की तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत, टॉपर्सला किती मार्क्स आहेत, अशा प्रकारे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.